सारिकाची ट्रेन प्लॅटफॉर्मवर हळूहळू थांबायला लागली होती. सारिका छोटीशी सुटकेस घेऊन ट्रेन थांबण्याची वाट पाहत बसली होती. जशी ट्रेन थांबली तशी सारिका सुटकेस घेऊन लगेचच खाली उतरली. जशी ती बाहेर आली तसे तिला सगळीकडे ऑटो पॅसेंजरची वाट पाहत बसलेले तिला दिसले. तिथे खूप गर्दी होती. सारिकासाठी ते शहर अनोळखी होते. सारिका एकटी आहे हे पाहून 5-7 ऑटो रिक्षावाले तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते आणि ते त्यांच्या अंदाजाने तिला कुठे जायचं म्हणून विचारत होते. वहनजी, कुठे जायचे आहे? मॅडम, कुठे जायचे आहे? सारिका काही न बोलता शांतपणाने उभी होती. फक्त डोकं हलवून कुठेसुद्धा नाही जायचं म्हणून सगळ्यांना सांगत होते. थोड्या वेळात तिथे असणारी गर्दी कमी झाली. सारिकाने इकडे तिकडे नजर फिरवली. तिला थोड्या अंतरावर एक रिक्षा दिसली. त्या रिक्षामध्ये एक मुलगा पुस्तक घेऊन पुढच्या सीटवर वाचत बसला होता. सारिका हळूहळू त्या रिक्षाकडे चालत गेली. सारिका त्या मुलाला म्हणाली की लोकसेवा आयोगकडे मला घेऊन जाणार का? तो पुस्तक बंद करत म्हणाला की हां जरूर. सारिका म्हणाली की तिथे जाण्यासाठी किती भाडे लागेल? आणि सारिकाने तिचं सुटकेस रिक्षामध्ये ठेवले. तो मुलगा सारिकाला म्हणाला की 100 रुपये लागतील. सारिका लगेचच त्या ऑटोमध्ये बसली आणि म्हणाली की जरा लवकर चला, घाई आहे. रिक्षा जरा बाहेर गेल्यानंतर त्या मुलाने तिला विचारले की RASचा इंटरव्ह्यू देण्यासाठी चालला आहात का? हां म्हणून छोटंसं उत्तर सारिकाने दिलं. पण सारिकाने त्याला विचारले की तुम्हाला कसं माहीत की मी इंटरव्ह्यू द्यायला चालली आहे? कारण इंटरव्ह्यू देण्याच्या आधी तुम्हाला लोकसेवा आयोगकडे जावे लागेल आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. आणि तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यावरून समजत आहे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी चालला आहात. कदाचित आज मी पण. आणि तो मुलगा गप्प झाला. सारिका म्हणाली की आज मी पण म्हणजे काय? सारिकाने हैराण होऊन त्याला प्रश्न विचारला. तो म्हणाला की हां मॅडम, मी पण एक्झाम दिली होती, परंतु 2 मार्कामुळे मी पाठीमागे राहिलो. तो मुलगा उदासपणाने म्हणाला. त्यानंतर तो ऑटो लोकसेवा आयोगकडे घेऊन गेला. पण तुम्ही तर खूप हुशार आहात. एका नजरेतच मी तुम्हाला ओळखलं आहे. रिक्षामध्ये पुस्तक घेऊन वाचणारा साधा माणूस नसणार हे मला माहीत होतं. तुमचं पण वागणं आणि बोलणं दुसऱ्या ऑटोवाल्यासारखं नाही. सारिकाचं ठिकाण आल्यावर त्याने ऑटो थांबवली. सारिकाने तिच्या पर्समधून 100ची नोट त्याला दिली. तो तिला थँक्यू मॅडम म्हणाला. सारिका त्याला म्हणाली की तुम्ही मला मॅडम म्हणू नका, माझं नाव सारिका आहे. त्यानंतर सारिका त्या मुलाला म्हणाले की संध्याकाळी मला तुम्ही रेल्वे स्टेशनला सोडवायसाठी येचाल का? तुम्हाला येण्या जाण्याचं दोन्ही पण भाडं देईन. तो म्हणाला की ठीक आहे सारिका, मी तुम्हाला इथेच भेटेन. त्यानंतर तो मुलगा म्हणाला की तसं पण मला विक्रम म्हणतात, तुम्ही सुद्धा विक्रम म्हणू शकता. ओके म्हणून सारिका तेथून निघून गेली. संध्याकाळी 5 वाजता विक्रम त्याची ऑटो घेऊन लोक आयोग सेवा याच्या पुढे येऊन थांबला. त्याने पाहिलं की काही मुली आणि मुले बाहेर निघत होते. काहींचे चेहरे प्रसन्न दिसत होते तर काहींचे चेहरे उतरले होते. विक्रमची नजरे मेन गेटाकडे गेली. अचानक पाठीमागून येऊन सारिका म्हणाली की आलास तू? सारिकाचा आवाज ऐकून विक्रमने लगेचच तिच्याकडे पाहिलं. विक्रम म्हणाला की तुम्ही? मी किती वेळ झालं मेन गेटकडेच तुम्हाला पाहत आहे. सारिका हसत म्हणाली की मी तर पाठीमागच्या गेटमधून बाहेर आली आहे. विक्रमने तिला प्रश्न विचारला की तुमचा इंटरव्ह्यू कसा गेला? ती म्हणाली की एकदम फर्स्ट क्लास गेला. मला विश्वास आहे की
माझं सिलेक्शन होत असते. त्यानंतर सारिका ऑटोमध्ये बसली. त्यानंतर सारिकाने मोबाईल काढला आणि तिच्या ट्रेनचे टायमिंग बरोबर आहे का नाही ते पाहू लागली. तिने जेव्हा तिचा टाइम पाहिला तिने टेन्शनमध्ये म्हटले, रे देवा. विक्रम टेन्शनमध्ये म्हणाला की, काय झालं मॅडम? सारिका म्हणाली की, माझी ट्रेन 5 तास उशीर आहे. विक्रम म्हणाला की, सारिका तुम्ही टेन्शन घेऊ नका. तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी आईपाशी राहू शकता. आणि असं पण माझं घर येथून जवळ आहे. तसं पण मी संध्याकाळी स्टेशनलाच भाड्यासाठी जात असतो. सारिका म्हणाली की, नाही, तुम्ही विनाकारण माझ्यामुळे त्रास करून घेऊ नका. विक्रम म्हणाला की, कोणता त्रास? या बहाण्याने तर एक अधिकारी आमच्या घरी येत आहे आणि त्याच अधिकारी सारिकाची आम्हाला सेवा करण्याचा मोका भेटत आहे. आणि विक्रम हसू लागला. आता सारिकाला नाही म्हणण्याचा चान्सच नव्हता. विक्रम सारिकाला त्याच्या घरी घेऊन गेला. विक्रम घरात गेल्यावर त्याच्या आईला म्हणाला की, बघ आई, आपल्या गरीबाच्या घरी कोण आले आहे. विक्रमच्या आईने सारिकाकडे पाहिले आणि ती कोण आहे याचा अंदाज घेऊ लागली, परंतु त्यांना समजलेच नाही. त्यानंतर त्याची आई म्हणाली की, माफ कर बाळा, मी तुला ओळखू शकले नाही. तू कोण आहेस? विक्रम हसत म्हणाला की, आई, तू हिला कधी पाहिलंच नाही तर तू कशी ओळखणार आहेस? त्यानंतर विक्रमने आज काय घडलं, सारिकासोबत कशी गाठ पडली हे सगळं त्याच्या आईला सांगितलं. 3-4 तासातच सारिका त्याच्या आईसोबत खूप मिळून मिसळून बोलू लागली. विक्रम गरीब होता परंतु खूप हुशार होता. जेव्हा टाइम झाल्यावर विक्रम तिला स्टेशनला सोडवायला चालला होता तेव्हा घराच्या बाहेर निघाल्यावर ती हात पुढे करून म्हणाली की, मला पहिले तू वचन दे. विक्रम म्हणाला की, परंतु मी तुम्हाला कोणतं वचन देऊ? सारिका म्हणाली की, तू मला वचन दे की तू अजून एकदा एक्झाम देशील आणि सफल होशील आणि मला खात्री आहे की तू नक्कीच सफल होत असतो. सारिकाने त्याला हिंमत दिली. 2 मिनिट विक्रम शांत बसला आणि तिला वचन देत म्हणाला की, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. सारिका हसत म्हणाली की, प्रयत्न करण्याची कधीच हार होत नसते. स्टेशनला सोडल्यावर अजून एकदा एक्झाम द्यायची हिंमत विक्रममध्ये आली होती. आता विक्रम IASची तयारी करण्यामध्ये त्याचा जीव ओतू लागला. त्यानंतर 1 महिन्याने सारिकाचा रिझल्ट आला. त्यामध्ये ती फक्त पास झाली नव्हती तर ती टॉप 10मध्ये आली होती. सारिकाने फोन करून विक्रमला सांगितले. विक्रमने तिला तिच्या यशाचं अभिनंदन केलं. सारिका म्हणाली की, तुझ्या आईच्या आशीर्वादानेच हे सगळं सफल झालं आहे. आता सारिका आणि विक्रमचं बोलणं 2 वर्ष मोबाईलवरच चालू होतं. सारिका आता SDM बनली होती आणि इकडे विक्रमच्या आयुष्यात खूप मोठा दिवस आला होता. तो IASमध्ये नियुक्त झाला होता. एके दिवशी सारिकाने त्याला फोन केला आणि म्हणाली की, मी तुझ्याकडून एक गोष्ट मागू का? विक्रम म्हणाला की, माझ्यासारख्या गरीब मुलाकडे तुम्ही काय मागणार आहात? आणि अजून माझी ट्रेनिंग पण झाली नाही तर मी आत्ताच तुम्हाला काय देऊ शकत नाही. सारिका म्हणाली की, एक IAS मुलगा एका RAS मुलीसोबत लग्न करू शकतो का? सारिकाने एक वेगळाच प्रश्न त्याला विचारला होता. विक्रम म्हणाला की, का नाही होऊ शकत? जर दोघांमध्ये प्रेम असेल तर ते शक्य होईल. त्यानंतर सारिका त्याला म्हणाली की, मग तू माझ्यासोबत लग्न करशील का? सारिकाने स्पष्ट त्याला विचारले होते. काही वेळासाठी विक्रम एकदम शांत झाला. सारिका त्याला म्हणाली की, विक्रम, तू माझ्यावर प्रेम करतो का?
विक्रम अडखळत म्हणाला की हा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही मला खूप आवडता. विक्रम म्हणाला की माझे 2 स्वप्न होते. एक स्वप्न तर माझे आता पूर्ण होणार होते आणि दुसरं तर स्वप्न माझे लगेच पूर्ण झालं आहे. सारिका म्हणाली की कोणतं दुसरे स्वप्न? विक्रम म्हणाला की मला तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचं होतं. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. विक्रमचं बोलणं ऐकून इकडे सारिका खूप खुश झाली. दोघे पण खूप वेळ गप्पा मारत बसले. त्यानंतर सारिकाने तिच्या घरच्यांना विक्रमबद्दल सगळं काही सांगितलं. त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यानंतर विक्रमने त्याच्या आईला सारिकाबद्दल सांगितलं. आईला तर सारिका खूप आवडली होती, कारण सारिकामुळेच आता विक्रम एवढ्या मोठ्या पदाला होता. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या की बाळा, मला आता तुझ्या आयुष्याची कसलीच काळजी नाही, कारण तुझ्या आयुष्यात तुला हिंमत देणारी मुलगी येणार आहे. त्यानंतर विक्रम ट्रेनिंगसाठी गेला. त्या दोघांचं फक्त मोबाईलवरच बोलणं चालू होतं. प्रत्यक्ष ते अजून भेटले नव्हते. सारिका त्याच्यासोबत बोलतानाच लाजत होती आणि जेव्हा तो समोर येईल तेव्हा काय हाल होईल याचाच ती विचार करत होती. एका सकाळी जेव्हा आंघोळ करून सारिका झाडांना पाणी घालत होती, तेव्हा अचानक एक सुडबुड घालून व्यक्ती तिच्यासमोर येऊन उभा राहिला. तिने जेव्हा त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा ती दचकली आणि त्याला लाजून पाईप तसाच फेकून ती घरात पळाली. घरात जाऊन तिने लगेच आईबाबांना सांगितलं की विक्रम आला आहे. सारिकाचा भाऊ आणि वडील लगेचच त्याच्या स्वागतासाठी बाहेर आले. त्यानंतर सारिका तयार होण्यासाठी खोलीमध्ये गेली. तिच्या आईने त्याच्यासाठी चहा आणि नाश्ता बनवला. विक्रम नेहमी इकडे तिकडे पाहत होता. त्याची नजरे सारिकाला पाहण्यासाठी तरसले होते. त्यानंतर थोड्या वेळाने मस्तपैकी तयार होऊन सारिका तिच्या खोलीतून बाहेर आली. ती नजरेवर करून विक्रमकडे पाहू शकत नव्हती, कारण तिला लाज वाटत होती. त्यानंतर ते दोघे गार्डनमध्ये एकमेकांना बोलण्यासाठी गेले. विक्रम म्हणाला की तू का बोलत नाहीस? फोनवर तर खूप बोलत असते. सारिका म्हणाली की तुला पाहूनच मला काय बोलावं हे समजत नाही. तो म्हणाला की लाजू नको, बिनधास्त बोल, मी आता लगेच जाणार आहे. हे ऐकून लगेचच सारिकाने त्याच्याकडे पाहिले. त्याचा हात हातात घेत म्हणाले की आता मला तुझ्यापासून लांब ठेवू नकोस. लवकरात लवकर मला तुझ्यासोबत राहायला यायचं आहे. विक्रम हसला आणि म्हणाला की ठीक आहे, घरी जाऊन आईला मी लग्नाची तारीख काढायला सांगतो. असं म्हणल्यावर सारिका हसायला लागली. त्यानंतर 2 महिन्यांनी त्या दोघांचं लग्न झालं आणि अशा प्रकारे सारिका, विक्रम आणि त्याची आई आनंदाने राहू लागले. आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.